तर थालीपीठासाठी आपण जो साबुदाणा होता छान मऊ असा भिजून घेतलेला आहे, त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आवश्यकतेनुसार आपण थोडंसं लाल तिखटही घालूया। शेंगदाण्याचा कूट घालायचा, बारीक भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट केलेला आहे। आता आपण बटाटा उकडलेला किसून घेतलेला आहे। आता हे जे पीठ आहे आपण छान हाताने असं मिक्स मळून घेऊया। जे उंडा आहे पीठ जे आहे थालीपीठाचं आपण छान असं मऊ असं मळून घेतलेलं आहे। आता त्याचे छोटे असे गोळे करून छान 1 कप बेकिंग पेपर किंवा 1 कप प्लास्टिकच्या याच्यावर घेऊन आपण छान हाताने किंवा तुम्ही एकावर एक प्लास्टिकचा पेपर ठेवून छान असं गोलकार असा आकार द्यायचा त्याला। हवं ते साईजचा हवं ते आकार तुम्ही त्याला छान थालीपीठाचा आकार द्या। तेलाचा हात लावून छान आपला हाताने तुम्ही हाताने किंवा सेम प्लास्टिकची पेपर त्याच्यावर ठेवून प्लेटने दाबू शकता। तवा आपला छान असा गरम करून घ्यायचा। तवा तापला की त्यावर जे आपण थालीपीठ जे हे केलेलं आहे ते त्याच्यावर जे आहे छान असं सोडायचं आणि दोन्ही बाजूनी छान असं खरपूस होईल असं भाजायचं। त्यामध्ये आपण थोडंसं ह्यामध्ये साजूक तूप जे आहे ते घालायचंय आणि छान दोन्ही साईडनी मस्त छान साजूक तूप घालून दोन्ही साईडनी आपलं थालीपीठ जे आहे भाजून घ्यायचंय। गॅस फुल करून छान त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं झाकण ठेवून छान असं आपण भाजून घेऊया। छान झाकण काढून जे आहे आपण मस्त दोन्ही साईडनी भाजून घेऊया। खरपूस असं भाजायचं दोन्ही साईडनी। मोठे मोठे जे आहे आपण एकसारखे थापून घ्यायचे आणि मस्त मध्ये असं थालीपीठासारखं बीळ पाडून छान असं आपलं शेकून घ्यायचं। आपलं तव्यावरचे जे आहे ते छान असं खरपूस असं आपण उलटणीने वगैरे छान असं खरपूस भाजून घ्यायचं। बघू शकता छान सोनेरी कलर आलेला आहे। छान असं झाकण ठेवून आपण भाजून घेऊ। छान असं आपलं थालीपीठ जे आहे आपण खमंग असं भाजून घ्यायचे दोन्ही साईडने। थोडंसं त्यामध्ये तूप सोडायचं